हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण मायटोसिस ही कंप्लीट केलेली आहे. त्यामध्ये जेवढ्या काही कन्सेप्ट होत्या त्याच्या जे फेजेस आहेत त्यामध्ये इंटरफेस बघितली, इंटरफेसच्या परत 4 फेजेस बघितल्या. त्यानंतर आपण वी हॅव मीन्स ऑलरेडी डिस्कस अबाउट मेटाफेज. मेटाफेजच्या परत 4 फेजेस बघितल्या. त्यामध्ये आपण बघितलं प्रोफेज, मेटाफेज, त्यालाच एम फेज म्हणतो आपण. त्यानंतर तुमची जी ॲनाफेज आहे, ॲनाफेज नंतर तुमची टेलोफेज. सो व्हॉट इज मीन बाय कायरोकायनेसिस, त्यानंतर तुमची सायटोकायनेसिस, हे पण आपण डिफरन्सिएशन बघितलेलं आहे. सो या लेक्चरमध्ये आपण जनरली स्टडी करणार आहोत मिओसिस. ठीक आहे, तर थोडी कॉम्प्लिकेटेड आहे ॲज कम्पेअर टू मायटोसिस, बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. हे तुम्हाला अंडरस्टँड होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे जे काही फेजेस आहेत या फेजेस या तुमच्या याच्यामध्ये मायटोसिस मधल्या फेजेस आणि या मिओसिस मधल्या फेजेस ह्या डिफरंट आहेत. ठीक आहे, सो तुमची जी हे जे तुमचं टर्म आहे मायोसिस, ठीक आहे, यू शुड नॉट गेट कन्फ्युज बिटवीन मिओसिस अँड मायोसिस. ठीक आहे, हे तुम्ही ऐकलेलं आहे, मायोसिस ऐकलेलं आहे, त्यानंतर तुम्ही मायड्रियाटिक ऐकलेलं आहे. ठीक आहे, हे पण आपण बघितलेलं आहे मायड्रियाटिक किंवा मायड्रियासिस. तर हे कोणत्या टर्म्स आहेत? इट इज ऑल रिलेटेड विथ पिपिल साईज. ठीक आहे, हे जे आहे तुमचे पिपिल साईज सोबत हे रिलेटेड आहेत. सो दिस इज ॲक्च्युअली रिलेटेड विथ युअर सेल डिव्हिजन. ठीक आहे, मिओसिस मीन्स जे कन्स्ट्रिक्शन आहे, ठीक आहे, ते जी कंडिशन आहे आपण हे ग्लाउकोमामध्ये बघितलेली आहे. मायड्रेटिक मीन्स व्हॉट की डायलेशन आहे. ठीक आहे, याचं एक्झाम्पल पिलोकार्पिन, याचं एक्झाम्पल तुमचा ॲट्रोपिन. सो हे आपण बघितलेलं आहे की पिप्युलरी डायलेशन, ठीक आहे, मायड्रेटिक कंडिशन आहे. आणि कन्स्ट्रिक्शन त्याला म्हणतो आपण. हे कशामुळे होतं तुम्हाला तेही सांगितलेलं आहे. तुमची रॅडियल मसल्स आणि तुमच्या कन्स्ट्रिक्टर मसल्स या दोघांच्या रेग्युलेशनमुळे होतं. सिम्पॅथेटिक सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम या दोघांच्या रेग्युलेशनमुळे तुम्हाला मिओसिस आणि मायड्रेटिक्सची कंडिशन या ठिकाणी बघायला मिळते. सी बट दिस इज नाउ द कम्प्लीट डिफरंट सायकल ऑफ सेल डिव्हिजन. मिओसिस हे का इम्पॉर्टंट आहे? कारण ही मिओसिस स्पेशलाइज्ड सेल डिव्हिजन आहे. ठीक आहे, स्पेशलाइज्ड सेल डिव्हिजन आहे. म्हणजे आपण बघितलं की लिव्हर सेल डॅमेज झाले, लिव्हर सेलचं जर समजा रेप्लिकेशन झालं तर तुम्हाला मिळतात लिव्हर सेल. जर समजा स्किनचे सेल आहे जे डेथ होत असतील तर तुम्हाला त्याचे रेप्लिकेशन मिळतात तुमचे स्किन सेल. बट दिस मिओसिस इज कम्प्लिटली डिफरंट दॅन मायटोसिस बिकॉज या मिओसिसमध्ये ओनली स्पेशलाइज्ड सेल आहे जे सेल डिव्हिजनच्या अंडरमध्ये येतात. ठीक आहे, सेल डिवाइड करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजे तुमचा स्पर्म सेल. ठीक आहे, एग सेल अँड तुमचे जे काही म्हणजे जर्म सेल्स असतात. ठीक आहे, तर हे सगळे सेल याच्यामध्ये येतात. बाकीचे तुमचे लिव्हर सेल्स, स्किन सेल्स हे सगळे सेल्स या मिओसिसच्या डिव्हिजनमध्ये येत नाहीत. ठीक आहे, दिस इज व्हेरी स्पेशलाइज्ड सेल डिव्हिजन आहे. मी तुम्हाला इनिशियली सांगितलेलं आहे सेल डिव्हिजनच्या आधी की याचे काही टाइप्स आहेत. म्हणजे एक जो पॅरेंट सेल आहे त्याच्यापासून तुम्हाला काय मिळतात, 2 त्याचे डॉटर सेल मिळतात जे की त्याचे आयडेंटिकल असतात. ठीक आहे, आयडेंटिकल कॉपी असतात, ट्रू कॉपी असतात तुमच्या पॅरेंट सेलच्या. तर हे स्किनचे सेल बनणे, लिव्हर सेल पासून लिव्हर सेल बनणे, तर हे आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? मिओसिस मध्ये एक तुमचा पॅरेंट सेल जो की दोघाच्या पेअर पासून बनलेला असेल. एक असेल तुमच्या मदर पासून, एक हाफ क्रोमोझोम्स कशापासून असेल तुमच्या मदर पासून, हाफ क्रोमोझोम तुमच्या फादर पासून. तर या दोघांच्या कॉम्बिनेशन मिळून तुमचे 23 क्रोमोझोमल पेअर जे बनवतात त्याला म्हणतो एक तुमचा मिओसिसचा प्रायमरी सेल, ज्याच्यापासून तुमचे काय बनणार आहेत, 2 डॉटर सेल. त्या डॉटर सेलचं परत डिव्हिजन होणार तुमचे परत 2 त्याचे डॉटर सेल. ठीक आहे, तर हे सेल डिव्हिजन आहे ऍक्च्युअली मिओसिस मध्ये जे की रिस्पॉन्सिबल असतं पूर्ण बॉडी बनवण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलं की स्किन डॅमेज होत असेल तर स्किनचे सेल डिवाइड होऊन स्किनच बनवतात. स्किनचे सेल तुमचे समजा नोजचे सेल्स असतील तर ते जर डॅमेज झाले तर ते डिवाइड होऊन नोजच बनवतील. तर त्यानंतर हे जे सेल डिव्हिजन आहे जे आपण बघतोय, सो एक जो बेसिक सेल आहे तुम्हाला माहित आहे की तुमचे 23 क्रोमोझोम्स जे पेअर आहेत त्याचा हाफ क्रोमोझोम स्पर्म पासून म्हणजे मेल पार्ट पासून, हाफ क्रोमोझोम तुमच्या ओहम पासून म्हणजे फिमेल पार्ट पासून, याच्यापासून एक तुमचा कंप्लीट सेल बनतो जो की 23 क्रोमोझोमल पेअर्स असतो. जर त्याचं जर समजा डिव्हिजन होत असेल, ठीक आहे, तर ते नॉट ओनली आयडेंटिकल म्हणजे जे काही जो त्याचं जे ओरिजिन आहे
तसं जर असतं तर स्पर्मनी स्पर्म सेल बनवले असते डिव्हिडेशन होऊन, किंवा त्याचं जे काही डिव्हिजन झाल्यानंतर स्पर्मनीच काय बनवला पाहिजे, स्पर्म सेल. बट असं होत नाही. का नाही होत? कारण हे तुमची प्रोसेसच वेगळी आहे. या प्रोसेसला आपण मिओसिस म्हणतो. ही प्रोसेस कम्प्लिटली डिफरंट आहे दॅन अदर. यामध्ये तुमच्या एक हा जो सेल आहे या सेल पासून काय बनते, होल बॉडी. ठीक आहे. हे डिप्लॉइड फॉर्म करतात. याच्यामध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे दोन डिफरंट स्टेजेस आहेत जे तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत. आणि हे जर तुम्हाला समजलं तरच तुमचं कंप्लीट सेल डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला अंडरस्टँड होईल. अदरवाईज तुम्ही फक्त मायटोसिस पर्यंतच लिमिटेड असाल, तुम्ही मिओसिसला बघणारच नाही, कारण मिओसिस ही थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला या ठिकाणी मिओसिस बद्दल आपण इथे डिस्कशन करू. ठीक आहे. तर बघा की तुम्ही या ठिकाणी जो आपण स्टडी करणार आहोत, हा जो आपला एक सायकलचा पार्ट आहे. ठीक आहे. हा पार्ट इथं मी बघा तुमचा कसा एक्सप्लेन करेल. ठीक आहे. यामध्ये पण, या मिओसिस मध्ये पण तुम्ही लक्षात ठेवा, या मिओसिस मध्ये पण तुमचं इंटरफेज आहे. मिओसिस मध्ये पण इंटरफेज आहे. लक्षात असू द्या की ही जी तुमची फेज आहे ही आहे तुमची इंटरफेज. इंटरफेज म्हणजे तुम्हाला माहित आहे G1 S फेज, G2 फेज अँड G0 फेज ही तुमची इंटरफेज आहे. ठीक आहे. सो हे झाल्यानंतर तुमचं या सेल डिव्हिजन मध्ये तुमचं जी मिओसिस आहे हे मिओसिस मेटाफेज मध्ये एंटर करतं. बट मेटाफेज आहेत हे दोन याच्यामध्ये क्लासिफाय झालेले आहेत. ठीक आहे. मिओसिसच्या जी मेटाफेज आहे ते दोन याच्यामध्ये क्लासिफाय झालेले आहेत. फर्स्ट वन इज मिओसिस 1. ठीक आहे. ही जी आहे ती आहे मिओसिस 1. सेकंड वन इज मिओसिस 2. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे की मेटाफेज ही दोन ह्याच्यामध्ये जनरली आपण क्लासिफाय केली होती मायटोसिस मध्ये. त्यामध्ये आपण बघितलं की कायरोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस असे दोनच बघितले होते. बट इन केस ऑफ मिओसिस तुमची मेटाफेज हे इनिशियलीच दोन ह्याच्यात क्लासिफाय आहे. ते म्हणजे मिओसिस 1 आणि ती दुसरी म्हणजे मिओसिस 2. ठीक आहे. मिओसिस 1 अँड मिओसिस 2. आणि हे मिओसिस 1 आणि मिओसिस 2 ज्या वेळेला मिओसिस 1 एंटर करत असते मिओसिस 2 ला, त्याच्यामध्ये एक सेपरेट फेज असते, त्याला आपण इंटरकायनेसिस म्हणतो, जे की द रेस्टिंग टाइम बिटवीन टू फेजेस विच इज मिओसिस 1 अँड मिओसिस 2. या दोघांमधला जो इंटरफेज आहे तो म्हणजे तुमचा इंटरकायनेसिस. ठीक आहे. तर यानंतर बघा की हे जे मिओसिस आहे तुमची 1 हे फर्दर क्लासिफाय आहे तुमचं सायटोकायनेसिस अँड कायरोकायनेसिस. तुम्हाला माहित आहे की जर आपल्याला न्यूक्लियस डिव्हिजन करायचं असेल तर कायरोकायनेसिसची प्रोसेस पाहिजे. जर तुम्हाला सायटोप्लाझमचं डिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे, कायरोकायनेसिसची प्रोसेस नंतर तुमचं सायटोकायनेसिसची प्रोसेस पाहिजे. बट या ठिकाणी डिफरन्स काय आहे की तुमची मिओसिस 1 पण आहे, मिओसिस 2 पण आहे. या ठिकाणी पण कायरोकायनेसिस होणार आहे, या ठिकाणी पण सायटोकायनेसिस होणार आहे. सो सायटोकायनेसिस अँड कायरोकायनेसिस ऑकर सायमल्टेनियसली इन both these two phases, meiosis 1 as well as meiosis 2. देन आपण काय करू शकतो, फॉर इझी अंडरस्टँडिंग आपण इथं नाव देऊ शकतो कायरोकायनेसिस 1 अँड सायटोकायनेसिस 1. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मिळतं कायरोकायनेसिस 2 अँड सायटोकायनेसिस 2. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या, हे तुम्हाला पुढे येणार आहे. मी फक्त लिंकिंग करतोय. जे डेप्थ आहे ते डेप्थ तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये ते फिनिशच होईल. तुमचं सेल डिव्हिजन हा चॅप्टरच फिनिश होईल. ठीक आहे. बघा की हे कायरोकायनेसिस 1 अँड सायटोकायनेसिस 1. तर कायरोकायनेसिस फर्दर क्लासिफाईड इनटू 4 फेजेस. तुम्हाला माहित आहे हे फेजेस आपण बघितलेले आहेत. ती म्हणजे फर्स्ट आहे प्रोफेज. ठीक आहे. प्रोफेज. दुसरी आहे मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. ठीक आहे. हे काय झाले तुमच्या कायरोकायनेसिसच्या फेजेस झाल्या. बट दिस कायरोकायनेसिस 2 also having प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. मग या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफिकेशन कसं करता आलं पाहिजे, प्रोफेज याची पण आहे. ठीक आहे. मेटाफेज याची पण आहे, ॲनाफेज याची पण आहे आणि टेलोफेज याची पण आहे. सो व्हॉट वी कॅन डू, यानंतर आपण काय करू शकतो की याचे आयडेंटिफिकेशन कॅरेक्टर आपण याला सेपरेशन कसं करणार की प्रोफेज ही 1 आहे तर ही मायटोसिसची 1 प्रोफेज, प्रोफेज 2 मेटाफेज 1च, नॉट 2, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टेलोफेज 1. समजते का? तर हे ट्री डायग्राम बनवा, अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन नावाची गोष्ट असेलच. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 अँड टेलोफेज 2. म्हणजे काय समजते तुम्हाला की या ठिकाणी सेल डिव्हिजन हे ट्वाइस वेळा होत आहे.
ठीक आहे, हिथं एकदा होणार आहे. यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की एक सेल पासून दोन बनलेल्या आहेत. या ठिकाणी ओनली न्यूक्लियस डिवाइड होतो, सायटोकायनेसिसनी सायटोप्लाझम पण डिवाइड होतो. ठीक आहे, तर त्याचं मी तुम्हाला ट्री डायग्राम दाखवेलच. त्या ट्री डायग्राम मध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईलच की मिओसिस काय आहे ऍक्च्युअली, हाऊ इट इज ऑकरिंग इन युअर बॉडी, हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लॉइड फॉर्मेशन, हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर हेप्लॉइड फॉर्मेशन. ठीक आहे, मेटाबॉलिक अरेस्ट काय, कारण ही सेल तुमच्या हे जे सेल डिव्हिजन तुम्हाला मी जे इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय याचं रिझन एकच आहे, कारण तुम्हाला समजलं पाहिजे की ड्युरिंग फर्टिलायझेशन, ठीक आहे, मिओसिस 2 अरेस्ट होतं. ठीक आहे, सेकंडरी ओसाइट अरेस्ट होतात. तर हे काय असतात हे समजण्यासाठी ते जे लँग्वेज मी यूज करणार आहे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह गोनेडोट्रॉप्स मध्ये, ते या ठिकाणी ऍक्च्युअल रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणीच तुम्हाला समजलं पाहिजे, कारण ही जी मिओसिस आहे ही सेल डिव्हिजन आहे. इट इज ओनली फॉर स्पेशलाइज्ड सेल्स विच इज स्पर्म सेल, एग सेल और तुमचे काही जर्मिनल सेल्स असतील. ठीक आहे, तर यांच्यामध्येच ही मिओसिस प्रोसेस होते, बाकी सेलमध्ये ही मिओसिस प्रोसेस होत नाही. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. सो बघा की तुम्हाला हे समजलं की मिओसिस जी सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे इट कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. मिओसिस 1 आल्सो क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, कारण मिओसिस 1 हे कम्प्लीट सेल डिव्हिजन वेगळं आहे. त्याच्यापासून बनणाऱ्या डॉटर सेल हे मिओसिस 2 मध्ये एंटर करतात. मिओसिस 2 मध्ये एंटर करण्याआधी त्याला इंटरकायनेसिस फेज मध्ये जावं लागतं. रेस्टिंग फेज आहे, सेल परत इथं स्वतःला डेव्हलप करतात. इट्स सेल प्रिपेरिंग फॉर सेल डिव्हिजन, आणि त्यानंतर तुमचं नेक्स्ट फेज असेल ती म्हणजे मिओसिस 2. मिओसिस 2 आल्सो क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, कायरोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. सो कायरोकायनेसिस मीन्स सेल डिव्हिजन, त्या ठिकाणी पण सेल डिव्हिजन होतं, आणि सायटोकायनेसिस 2 मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, फेरो फॉर्मेशन होतं, आणि त्या ठिकाणी तुमचे कंप्लीट न्यूक्लिआय, कंप्लीट इंडिव्हिज्युअल सेल तुम्हाला तिथे मिळतात. ठीक आहे, तर हे तुम्हाला मी इथं अंडरस्टँड करून दिलेलं आहे. सो तुम्हाला जर मी डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन दिलं, समजा हा तुमचा एक सेल आहे ज्याला म्हणतो आपण, जो की तुमचा एग आणि स्पर्म पासून बनलेला आहे. ठीक आहे, एग म्हणजे काय, तुमचे ओव्हम आणि स्पर्म पासून हे कंप्लीट जो सेल आहे ज्याच्यामध्ये 23 क्रोमोझोमल पेयर्स आहेत. ठीक आहे, जो की अंडर प्रोसेस आहे आफ्टर फर्टिलायझेशन, सॉरी आफ्टर सेक्सुअल इंटरकोर्स. स्पर्म्स एंटर इन युअर जेनेटल ट्रॅक्ट, तो ट्रॅव्हल करतो तुमच्या फॉलिपियन ट्यूब्यूल मध्ये, फॉलिपियन ट्यूब मध्ये ट्रॅव्हल करतो, तो तुमच्या एग ओव्हम मध्ये तो एंटर करेल. ठीक आहे, ओव्हम मध्ये एंटर केल्यानंतर तो तुमचा कंप्लीट सेल आता फर्टिलायझेशन साठी सुटेबल असेल, तर त्या ठिकाणी होणारी मिओसिस ही अशा प्रकारे असेल. सो मिओसिस 1 या ठिकाणी तुमची फर्स्ट मिओसिस 1 चालू होईल. मिओसिस 1 मध्ये तुमचे काही फेजेस आहेत, त्यामध्ये तुमचं फर्स्ट हे होण्याआधी, हे रन होण्याआधी त्यांची पहिल्यांदा कोणती फेज असेल, इंटरफेज असेल. इंटरफेज ही सेम असेल ॲज युज्युअल, विच इज वी हॅव ऑलरेडी डिस्कस इन मायटोसिस. सेम G0, ठीक आहे, G0, G1, G2 आणि S फेज हे इंटरफेज झाल्यानंतरच ते मायटोसिसच्या फर्स्ट फेज मध्ये एंटर करेल. ठीक आहे, याच्यामध्ये परत याची कायरोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कायरोकायनेसिस म्हणजे काय होणार की सेल आणि सेलचं डिव्हिजन, सॉरी सेलचं अशा प्रकारे तुम्हाला काय मिळेल, हे एक अॅनालॉग आहे, हे एक अॅनालॉग आहे, तुम्हाला डिव्हिजन मिळेल. ठीक आहे, सायटोकायनेसिसनी काय मिळेल, तुम्हाला 2 सेपरेट डॉटर सेल मिळतील, जे की स्वतःचा त्यांना न्यूक्लिया असेल आणि डॉटर सेल असेल. सो आतापर्यंत इथपर्यंत होणाऱ्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, इथपर्यंत होणाऱ्या प्रोसेसला आपण म्हणू शकतो प्रोफेज 1, मेटाफेज 1, ठीक आहे, ॲनाफेज 1 अँड टेलोफेज 1. आणि या ठिकाणी तुमचं झालेली आहे सायटोकायनेसिस 1, याला म्हणतो आपण कायरोकायनेसिस 1. तुम्हाला मिळाले 2 डॉटर सेल विच इज, बघा की आता तुम्हाला काय समजते, या ठिकाणी आपण बघणार आहोत की तुमचे क्रोमोझोमल पेयर इथे किती आहेत, 23 क्रोमोझोमल पेयर आहेत. सो 23 क्रोमोझोमल पेयर आहेत. या ठिकाणी तुमचे क्रोमोझोमल पेयर हे किती, क्रोमोझोम्स म्हणजे किती आहे तुमचे क्रोमोझोम्स, 46 आहे टोटल. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला काय मिळतील, 23 अँड 23. या ठिकाणी तुमचं एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे जे तुमच्या जी पॅटला, तुमच्या नायपरला हे विचारलं जातं की मिओसिस 1 मध्ये, ठीक आहे, मिओसिस 1 मध्ये रिडक्शन होतं. ठीक आहे, मिओसिस 1 ही फक्त सेपरेट आहे ॲज कम्पेअर्ड टू मिओसिस 2. रिडक्शन होतं, रिडक्शन ऑफ रिडक्शनल क्रोमोझोमल स्टेज असं त्याला सेकंड नाव आहे. हे कसं रिडक्शन होतं ते तुम्हाला मी सांगेल, कारण प्रोफेजच्या परत फेजेस आहेत 5,
ठीक आहे, लिप्टोप्टीन आहे, तुमची तुमची नेक्स्ट आहे झायगोटीन आहे, पॅचिटीन आहे, भरपूर आहेत, डिप्लोटीन आहे, लिप्टोटीन, डिप्लोटीन, पॅचिटीन, डायकायनेसिस आहे. तर ह्या फेजेस आहेत. सो हे काय फेजेस आहेत हे तुम्हाला मी सांगेल, बट त्याच्या आधी तुम्हाला ओव्हरलुक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर हे तुमचे 2 डॉटर सेल इथं मिळाले तुम्हाला. आता पुढचं प्रोसेस बघा. हे 2 डॉटर सेल परत तुमच्या, आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की हे 2 डॉटर सेल परत तुमच्या इंटरफेस मध्ये एंटर करतील, असं होत नाही. हे एक स्मॉल इंटरवल मध्ये एंटर करतात. त्या स्मॉल इंटरला आपण म्हणतो इंटरकायनेसिस. ठीक आहे, याला म्हणतो आपण इंटरकायनेसिस. ही खूप स्मॉल स्टेज आहे, बट इट इज ऑलरेडी, हे रेस्टिंगच स्टेज आहे. या स्टेज मध्ये सेल हे तुमच्या रेस्टिंग पोझिशन मध्ये एंटर करतात आणि तुम्हाला मिळणारे 2 डॉटर सेल बघा. या ठिकाणी तुमची काय चालू होते नंतर मिओसिस 2. ठीक आहे, मिओसिस 2 इथं परत तुमची रिझ्यूम होते आणि मिओसिस 2 मध्ये परत त्याच्या 2 प्रोसेस आहेत, कायरोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. बट व्हॉट इट इज, कायरोकायनेसिस सेकंड अँड सायटोकायनेसिस सेकंड. समजते का या ठिकाणी? ठीक आहे, कायरोकायनेसिस सेकंड अँड तुमची सायटोकायनेसिस सेकंड. तर बघा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सो कायरोकायनेसिस याचे परत फेजेस असतील, प्रोफेज, ठीक आहे, मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. बट हे कसे असतील 2 2 2, ठीक आहे, आणि 2. तर यांनी काय मिळालं तुम्हाला, यांनी हा जो तुमचा पहिला जे डॉटर होते 2 डॉटर, त्याच्यामध्ये तुमचं स्ट्रक्चर या फेजेस मध्ये तुम्हाला असं मिळेल. ठीक आहे, त्यानंतर हे एंटर करेल सायटोकायनेसिस मध्ये आणि तुम्हाला मिळतील 2 आयडेंटिकल डॉटर सेल. सो हे जे आहे हे 2 आयडेंटिकल डॉटर्स हे कुणाचे मिळाले, ह्या एक सेलचे मिळाले. ठीक आहे, या एक सेलचे हे 2 आयडेंटिकल डॉटर मिळाले. तसे तुमच्याकडे 2 सेल आहेत, हे एक आहे, हे एक आहे. या ठिकाणी 23 क्रोमोझोम्स आहेत, या ठिकाणी पण 23 क्रोमोझोम्स आहेत. बट या ठिकाणी तुमचे हे जे तुमचे मिळणार आहेत, लक्षात असू द्या, हे जे तुमचे फायनल जे डॉटर्स मिळणार आहेत, या डॉटर मध्ये 1 2 1, ठीक आहे, हे 1 2 3 अँड 4 हे जे 4 मिळणार आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिडक्शन होत नाही. ठीक आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुमचं क्रोमोझोमल रिडक्शन होत नाही. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. मीन्स व्हॉट, की मिओसिस 2, ठीक आहे, मिओसिस 2 ही जी आहे, हे मिओसिस 2 सेम आहे ॲज लाईक मायटोसिस. ठीक आहे, मायटोसिस आणि मिओसिस मध्ये कोणताच डिफरन्स नाही. मायटोसिसची प्रोसेस मिओसिस 2 सारखीच आहे. बट मिओसिस 1 इज टोटली डिफरंट. मिओसिस 1 रिस्पॉन्सिबल फॉर क्रोमोझोमल रिडक्शन. त्याचे रिडक्शन होतं आणि त्यानंतर त्याच्या फेजेस आपण बघतो. ठीक आहे, तर हे आय होप की तुम्हाला हे सगळं मॅटर हे क्लोज झालेलं असेल. ठीक आहे, हा तुमचा सगळा पार्ट या ठिकाणी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमचे हे क्रोमोझोम्सचे जे पेअर आहेत, मायटोसिस 1 अँड मायटोसिस 2, हे कशा प्रकारे तुमचे 4 डॉटर सेल हे बनवतात आणि हे 4 डॉटर सेल फर्दर रेप्लिकेट होतात आणि यापासून एका सेल पासून तुमची होल बॉडी तयार होते. म्हणून या पर्टिक्युलर अरेंजमेंटला, या पर्टिक्युलर सेल डिव्हिजनला आपण स्पेशलाइज सेल डिव्हिजन प्रोसेस म्हणतो, जे की मिओसिस आहे. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हे सगळ्या प्रोसेस लक्षात आल्या असतील. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मायटोसिस आणि मिओसिस हे पण तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. सो जर तुम्हाला हे क्लिअर असेल तरच तुम्ही पुढचा पार्ट बघू शकता. अदरवाइज गो अँड वॉच द होल लेक्चर रिपीटली अँड तुम्ही हे रिपीटेड बघाल, त्यावेळेला तुम्हाला ते समजेल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मिओसिस आणि मायटोसिस. सो आय होप हे सगळं तुमचं क्लिअर झालेलं असेल. सो काही जे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, जे जनरल इंट्रोडक्शन मध्ये आपण बघतो मिओसिसच्या, तर हे पॉईंट्स तुम्ही थोडे क्लिअर करा. ठीक आहे, बघू. ठीक आहे, बघा यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहून घ्या, द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग. ठीक आहे, ऑफस्प्रिंग जे काही आपले प्रोडक्शन होतं बाय सेक्सुअल रिप्रोडक्शन, जे 2 गॅमेट्स या ठिकाणी मिळतील तुम्हाला, द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग बाय सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स बाय फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स with each other to complete chromosome pairing.
ठीक आहे, हे झालं तुमचं काही रायटिंग पार्ट आहे जे तुम्हाला इथं बघायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पुढे बघा, ही एक अशी प्रोसेस आहे की डबल डिव्हिजन होतं याच्यामध्ये. इट इज डबल डिव्हिजन प्रोसेस. ठीक आहे, ऑकर्स इन मॅच्युअर डिप्लॉइड रिप्रोडक्टिव्ह सेल विथ न्यूक्लियस. बघा आता तुम्हाला हे लक्षात असू द्या की डेप्लॉइड आणि हेप्लॉइड मध्ये काय फरक असतो. सो हे जे आहेत याला डेप्लॉइड म्हणतो, हे जे आहेत याला आपण काय म्हणतो, हेप्लॉइड. हे लक्षात असू द्या. सो आता जे काही आपलं एग सेल आहे, स्पर्म सेल आहे, हे कसे आहेत, सगळे क्रोमोझोम्स हे 24 आहेत आणि सगळ्याकडे डीएनए मटेरियल हे डबल आहे. कसं डबल आहे बघा, डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय दिसते तुम्हाला की डीएनएचं जे अमाऊंट आहे हे तुमचं कुठं डबल होतं, तुमच्या एस फेज मध्ये डबल होतं. बरोबर आहे, एस फेज मध्ये हे डीएनए अमाऊंट कुठं होतं, डबल होतं. आणि हे डीएनए अमाऊंट एस सिंथेटिक फेज मध्ये डबल झाल्यानंतर हे पहिल्याच फेज मध्ये तुमच्या मिओसिस 1 मध्ये त्या अमाऊंटचं रिडक्शन होतं. त्यामुळे तुमचं जे काही म्हणजे डीएनएचं जे रिडक्शन आहे ते रिडक्शन तुम्हाला मिओसिस 1 मध्ये बघायला मिळतं. सो डीएनए, एक मिनिट, यामध्ये एक कन्सेप्ट बघू द्या मला की हे क्रोमोझोमचे पेयर्स आहेत. ठीक आहे, किती पेयर्स आहेत, हे 43 पेयर्स आहेत. सो ज्या वेळेला रिडक्शन होतं त्यावेळेला हा प्रत्येक पेयर हा सेपरेट होतो. ठीक आहे, तर प्रत्येक पेयर हा सेपरेट झाला तर या ठिकाणी एक आला, या ठिकाणी एक आला. मीन्स व्हॉट की या ठिकाणी 23 पेयर्स आले, या ठिकाणी 23 पेयर्स आले. सॉरी 23 क्रोमोझोम्स आले. या ठिकाणी 46 होते, 23 पेयर होते. हे त्यांचं सेपरेशन अशा प्रकारे होतं. म्हणून काय म्हणतो की या ठिकाणी मिओसिस 1 ही रिडक्शनल फेज आहे ॲज कम्पेअर टू मिओसिस 2. तर हे आपण इथं बघतोय. ठीक आहे, तर हे पॉइंट्स तुम्हाला माहित पाहिजेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, रिडक्शन इन नंबर ऑफ क्रोमोझोम इज ऑकर्स इन मिओसिस 1 इज कॉल्ड ॲज रिडक्शनल डिव्हिजन फेज. हे पण तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा मिओसिस जी प्रोसेस आहे ही सिक्वेन्शियल फेज आहे, इन्व्हॉल्व आहे मिओसिस 1 आणि मिओसिस 2 मध्ये. हे सगळं कंप्लीट तुम्हाला इंट्रोडक्शन मी ऑलरेडी दिलेलं आहे. सो नाऊ इट्स टाइम टू स्टार्ट. आता हे तुम्ही जर तुम्ही एक सायकल मध्ये जर हे लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहाल. ठीक आहे, हे इंटरफेज आहे तुमची G0, G1, S, G2, मिओसिस 1, प्रोफेज 1, प्रोफेज 2, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1, त्यानंतर तुमची सायटोकायनेसिस, त्यानंतर तुमची इंटरकायनेसिस, लक्षात असू द्या, त्यानंतर तुमची इंटरकायनेसिस, त्यानंतर तुमची मिओसिस 2 स्टार्ट होईल. त्यानंतर मिओसिस मध्ये प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टेलोफेज 2, त्यानंतर तुमची सायटोकायनेसिस 2, हे तुमचं कायरोकायनेसिस 2, हे तुमचं कायरोकायनेसिस 1, हे सायटोकायनेसिस 1 आणि त्यानंतर सेल एंटर करेल तुमच्या इंटरफेज मध्ये. तर ही झाली प्रोसेस तुमच्या मिओसिसची. सो या ठिकाणी या सिंथेटिक फेज मध्ये काय दिसते तुम्हाला, तुमचं डीएनएचं नंबर जो आपण मायटोसिस मध्ये बघितलेला आहे की डीएनएचं अमाऊंट हे डबल होतंय बट क्रोमोझोम सेम राहत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हे तुमचे काय आहेत आपण बघणारच आहोत आता. ठीक आहे, हे तुमचे काय आहेत, क्रोमॅटिड आहेत. सो सिंथेटिक फेज मध्ये हे काय होतात, क्रोमोझोम्स फॉर्म होतात. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो हे क्रोमोझोम्स बट पेयर तेवढेच आहेत, क्रोमोझोम नंबर हे तेवढेच आहेत. बिकॉज क्रोमोझोम नंबर इंडिकेट द नंबर ऑफ सेंट्रोमेर प्रेझेंट इन जेनेटिक मटेरियल. सो जेनेटिक मटेरियल या ठिकाणी डबल होतं बट क्रोमोझोम पेयर हे तेवढेच राहतात, लक्षात असू द्या. आणि पुढे आल्यानंतर या फेज मध्ये हे क्रोमोझोम पेयर जे आहेत, क्रोमोझोम्स हे पेयर होतात. याच्यामध्ये भरपूर प्रोसेस आहेत. हे प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये सांगणार आहे. याच्या भरपूर प्रोसेस आहेत, पॅचेटिन, डिप्लोटिन भरपूर आहेत आणि ते पेअरिंग झाल्यानंतर ते सेपरेट पण होतात. बट सेपरेट हे होमोलोगस पेयर होतात. आणि हे होमोलोगस पेयर म्हणजे काय की हे 23 पेयर अशा प्रकारचे फॉर्म होतात. बट मेटाफेजला हे पेयर सेपरेट होतात. सो पेयर सेपरेट झाला तर हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे जो की तुमचं 23 म्हणजे 46 क्रोमोझोम आहेत. बट या ठिकाणी तुमच्या दोन्ही सेलकडे 23 नॉट पेयर सिंगल क्रोमोझोम प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि पुढे गेल्यानंतर आता हे सिंगल क्रोमोझोम कसे आहेत, असे आहेत. ठीक आहे, बट या फेजच्या एंडिंगला तुमच्याकडे क्रोमोझोमचं रिडक्शन होतं का, नाही. बघा की याकडे
23च असणार आणि याच्याकडे 23च असणार, बट हे अशा प्रकारे नसणार आहेत, हे क्रोमोझोम्स असे असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी 23 आहेत, याच्याकडे पण 23 आहे, 23 आहे. बट व्हॉट इज द डिफरन्स? या ठिकाणी तुमचं डीएनएचं जे मटेरियल आहे, लक्षात असू द्या, डीएनए मटेरियल जे जेनेटिक मटेरियल आहे हे किती आहे? 2n आहे. 2n मीन्स व्हॉट? की डबलच आहे. बट क्रोमोझोमचं रिडक्शन झालेलं आहे. डीएनए तेवढंच आहे, बट क्रोमोझोमचं रिडक्शन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल? क्रोमोझोम रिडक्शन झालेला, सॉरी, ह्या क्रोमोझोमचं रिडक्शन झालं आणि डीएनए तेवढंच आहे. मिओसिस 2 मध्ये काय मिळेल तुम्हाला? की डीएनएचं मटेरियल कमी झालं, बट क्रोमोझोम जो एन आहे, जो तुमचा स्मॉल एन आहे, तो सेम आहे. समजते का? सो दिस इज द ॲक्च्युअल डिफरन्स बिटवीन हे तुमच्या मिओसिस आणि मिओसिस 2 मध्ये. आणि आय होप हे तुम्हाला क्लिअर होते. अदरवाईज व्हेरी डिफिकल्ट आहे, कारण एवढं बेसिक घेणं हे जवळपास इम्पॉसिबलच असतं. बट तरीही मी ट्राय करतोय की तुमचं सगळं बेसिक पार्ट इथं कव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही जे काही तुमचं प्रिपरेशन केलेलं आहे त्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही हे तुमच्या नोट्स ॲड करा. बिकॉज एवढं डीपमध्ये, एवढं सिम्पल वेमध्ये तुम्हाला नाही मिळणार. सो याच्या पलीकडे कोणताच क्वेश्चन येणार नाही. सो तुम्हाला जे आतापर्यंत विचारलं जाईल, काय विचारलं जाईल की सिक्वेन्स विचारतात, तुमची इक्विटोरियल प्लेट फेज विचारतात, G0 काय असते ते विचारतात. ॲनाफेजमध्ये तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपिअर कुठं होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर कुठं होते, मायक्रोस्कोपिक लेवलवर स्टडी कोणत्या फेजमध्ये जास्त होतो, हेच क्वेश्चन तुमच्या जीपॅडला आलेले आहेत. ठीक आहे, आणि मिओसिस मधला जो मेन पार्ट आहे तो तुमचा नेक्स्ट क्लासमध्ये प्रोफेजचे 5 फेजेस. मिओसिस 2 सेम लाईक मायटोसिस, त्यामुळे आपण त्याच्यावर काही डिस्कशन करत नाही. तो तुम्हाला ॲज इट इज जरी लिहिला तरी चालेल, अदरवाईज नो नीड टू राईट इन युअर नोट्स ऑल्सो. बट यू शुड नो द बेसिक डिफरन्स बिटवीन मिओसिस 1 अँड मिओसिस 2. सो आतापर्यंत मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, बट नेक्स्ट क्लासमध्ये आपण ते कम्प्लीट करू. सो जे काही APA GPAT ॲस्पायरंट्स आहेत, जे माझ्यासोबत माझ्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनला फॉलो करतात आणि ते त्यांचं जे वर्कआउट आहे ते कम्प्लीट करतात, अशा माझ्या सगळ्या APA ॲस्पायरंट्सला मी सांगू इच्छितो की हा जो तुमचा सायलेंट स्ट्रगल आहे, हा सायलेंट स्ट्रगल एक दिवस असा बॉम्ब फोडेल आणि त्या दिवशीच आपल्याला वेट करायचं आहे. वी आर वेटिंग फॉर दॅट नॉईज. लेट सक्सेस मेक नॉईज. ठीक आहे, त्याच दिवसाने त्याच ओरिएंटेशनने आपलं प्रिपरेशन चालू आहे. सो तुम्ही पण त्याच ओरिएंटेशनने तुमचं प्रिपरेशन ठेवा. एक दिवस असेल की पूर्ण तुमचा जे कम्युनिटी असेल, जो कॉलेज असेल, जे रिजन असेल, ते तुमच्या नावाची चर्चा होऊ दे. चर्चा तर हे होणारच आहे. सो लेट्स ट्राय फॉर दिस, बट इट रिक्वायर्स हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, आणि तेच आपण मेंटेन करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. बट लक्षात ठेवा, स्ट्रगल, लाईफ आणि एक्झिस्टन्स हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटेन करायच्यात. अजून यावर आपण बोलू, बट नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू सो मच.